नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आज आपण जागतिक राजकारण नवीन विकास या विषयातील पहिलं प्रकरण परराष्ट्र धोरण अभ्यासत आहोत। या प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे की परराष्ट्र धोरण निर्मितीत राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे, ती आपण अभ्यासणार आहोत। परराष्ट्र धोरणात राज्य घटकाची भूमिका। प्राचीन काळात मुख्यत्वे संबंध हे राजकीय स्वरूपाचे होते, परंतु आज राज्यांचे परस्परांमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक असे विभिन्न संबंध प्रस्थापित झालेले आहेत। आज विज्ञान युगात दळणवळणाच्या साधनात प्रचंड प्रगती झालेली आहे। राज्यातील अंतर कमी झाले आहे। तद्वतच आज प्रत्येक राष्ट्रांच्या गरजा वाढलेल्या आहेत आणि या वाढत्या गरजांमुळे ते परस्परांवर अवलंबून राहतात। या अनुषंगाने आज आपण बघतो की आंतरराष्ट्रीय संबंधांच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत। आज जगात अनेक राज्य अस्तित्वात आहेत, तेव्हा त्यांच्यात परस्पर संबंध स्थापित होणं स्वाभाविक आहे। राज्यांचे हे संबंध दोन प्रकारचे असू शकतात, जसे की मित्रत्वाचे आणि शत्रुत्वाचे संबंध। मित्रत्वाचे संबंध हे राजकीय सोबतच गैर राजकीय देखील असू शकतात आणि शत्रुत्वाचे संबंध म्हणाल तर मग इथे शक्ती संबंध प्रस्थापित होतात। एक देश दुसऱ्या देशापेक्षा कसा वरचढ आहे ते दाखवण्याची स्पर्धा आपल्याला या निमित्ताने बघायला मिळते। आंतरराष्ट्रीय समाजातील या सार्वभौम राज्यांमध्ये त्यांच्या हितसंबंधांमध्ये साम्य आढळत नाही। जेवढे राष्ट्र तेवढे त्यांच्या राष्ट्रहितामध्ये विभिन्नता आढळते आणि या विभिन्न राष्ट्रांच्या हितसंबंधांनाच आपण त्यांचं राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतो। सार्वभौम राज्य आपले हित साध्य करीत असताना परस्परांशी संघर्ष करतात आणि या संघर्षात सत्तेचा सर्वाधिक उपयोग केला जातो। म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणाला सार्वभौम राज्यांच्या परस्परातील क्रिया व प्रतिक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र असे मानले जाते। प्रत्येक राज्याची शक्ती किंवा सत्ता, उत्तम भौगोलिक स्थिती, मर्यादित लोकसंख्या, तंत्रज्ञानातील प्रगती, मनोबल व प्रभावी नेतृत्व याच्यावर आधारित असते। एव्हाना ही या राष्ट्रशक्तीची साधना आहेत। परंतु जगात एकूण शक्ती किंवा सत्तेची मात्रा निश्चित नसल्यामुळे व प्रत्येक राष्ट्र सत्ता प्राप्त करणं, ती टिकवणं आणि तिचा विस्तार करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे या सत्तेवर राज्यावर मर्यादा येऊन पडतात आणि या मर्यादा आपण सामूहिक सुरक्षितता, सत्ता संतुलन, युद्ध, आंतरराष्ट्रीय संघटना आणि आंतरराष्ट्रीय कायदे यांच्या अनुषंगाने बघतो। ह्या व्यवस्था या राज्यांवर मर्यादा आणून पाडतात। या संकल्पनांच्या आधारे जगावर एक शांतता आणि सहकार्याचं वातावरण कसं राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे राज्याची भूमिका त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे। राज्य या संकल्पनांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, या संकल्पनांना किती महत्त्व देतो
त्या आधारावरच राज्याची भूमिका आपल्याला परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्वपूर्ण असल्याचं दिसून येतं. राष्ट्रीय राजकारणामध्ये वेगवेगळे हितसंबंध असतात, वेगवेगळे गट असतात आणि प्रत्येक गट हा आपले सामर्थ्य वाढवत असतो. पण हे सामर्थ्य वाढवताना ते एकमेकांशी समझोता करतात. संघर्ष जरी असले तरी ते मर्यादित व नियंत्रित असतात. देश हितापेक्षा त्यांच्यासाठी दुसरं काहीही महत्त्वाचं नसतं. म्हणजे बघा ना की आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय हितासाठी डावपेच आखले जातात, दंगलबाजी, तोडफोड, विश्वासघात इत्यादी सर्व मार्गांचा वापर केला जातो. अनैतिक असला तरी बाह्य राजकारणामध्ये अशा पद्धतीचा, अशा मार्गांचा वापर सर्रासपणे होताना दिसतो. म्हणजे दुसऱ्या देशामध्ये अस्थिरता निर्माण करून त्या अस्थिरतेचा आपण फायदा घ्यायचा आणि आपल्या देशाचा प्रभाव वाढवायचा. परंतु हेच जेव्हा राष्ट्रीय राजकारणामध्ये येतं तेव्हा मात्र ह्या गोष्टी अनैतिक समजल्या जातात. त्या राष्ट्रांतर्गत राजकारणामध्ये ग्राह्य धरल्या जात नाही. त्यामुळे राष्ट्रांतर्गत राजकारण हे नैतिक नियमांना महत्त्व देतं आणि त्यानुसार त्या नैतिक नियमांचं पालन जे आहे ते या अंतर्गत राजकारणामध्ये आपल्याला करावं लागतं. म्हणजे या दृष्टीने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जी काही भूमिका आपण आजमावतो तशीच भूमिका राष्ट्रांतर्गत राजकारणामध्ये आजमावला एक प्रकारे बंधनं पडतात, मर्यादा पडतात. दुसरे आहेत कायदे पालन. आता देशाच्या राजकारणामध्ये राज्यातील व्यक्ती असेल, राज्य असेल, हे सार्वभौम सत्तेच्या आदेशानुसार वागत असतात. म्हणजे राष्ट्रांतर्गत ज्या ज्या संस्था आणि व्यवस्था कार्य करतायत त्यांना या घटनेच्या, शासन संस्थेच्या नियम निर्मितीनुसार काम करावं लागतं. त्यांच्या आदेशाचं पालन करावं लागतं. जे कायदे निर्माण केलेले आहेत ते कायदे पालन करावे लागतात आणि जर हे कायदे त्यांनी मोडले तर त्यांना दंडशक्तीला देखील सामोरं जावं लागतं. म्हणजे एक प्रकारे त्यांना शिक्षा देखील होते. पण हेच जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण बघतो तर तिथे सार्वभौम राज्य ही आंतरराष्ट्रीय कायदा या दुर्बल कायद्यानुसार व्यवहार करीत असतात. हा कायदा त्यांच्यासाठी बंधनकारक नसतो. ह्या कायद्याचा अर्थ स्वतःच्या हितानुसार लावण्याचा एक प्रकारे ते प्रयत्न करतात आणि मग त्यानुसारच ते ठरवतात की त्याचं पालन करायचं की करायचं नाही. म्हणजे राष्ट्रांतर्गत राजकारणाच्या अनुषंगाने कायदे पालन हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि आवश्यक मानलं जातं. पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ते तितकं महत्त्वपूर्ण, आवश्यक किंवा बंधनकारक असेलच असे नाही. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राज्य अनेक वेळा युद्धांचा मार्ग स्वीकारतात. भलेही जागतिक पातळीवर शांतता, सहकार्याचा एक संदेश दिला जात असेल पण प्रत्येक राज्य आज युद्धाच्या दृष्टीने तयार असतो, तत्पर असतो आणि तो मार्ग स्वीकारण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहत नाही. मात्र जेव्हा राष्ट्रीय राजकारणाचा विषय येतो तेव्हा इथे व्यक्ती आहेत, गट आहेत, विविध घटक राज्य अंतर्गत वावरतात आणि त्यांच्यामध्ये व्यवहार करताना संघर्षाची जरी प्रवृत्ती निर्माण झाली तर त्याच्यासाठी संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून त्यांचे हे संघर्ष सोडवले जाऊ शकतात. न्यायसंस्थेच्या माध्यमाचा इथे प्रभाव आपल्याला सगळ्यात जास्त जाणवतो आणि त्यांच्यामध्ये असा युद्धाचा मार्ग अनुसरताना दिसत नाही. म्हणजे युद्धाचा मार्ग हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वापरणं जास्त प्रभावी आहे. राष्ट्रांतर्गत राजकारणात अशी प्रवृत्ती दिसत नाही. एव्हाना त्याला कोणत्याही प्रकारचं तिथे मान्यता सुद्धा दिसत नाही. याशिवाय लोकांचा जो सहभाग आहे तो राष्ट्रांतर्गत राजकारणामध्ये सगळ्यात जास्त दिसतो. लोक स्वतःच्या हिताच्या दृष्टिकोनातून जागरूक असतात पण हे हित साध्य करण्यासाठी ते राष्ट्रांतर्गत राजकारणाच्या दृष्टीने जास्त
झुकलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत आरोग्याचे, शिक्षणाचे, त्यांच्या हक्कांचे, हे सगळे प्रश्न जे आहेत ते राष्ट्रांतर्गत राजकारणातच सोडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे थोडक्यात की राष्ट्रीय राजकारणामध्ये सर्वसाधारण माणसाला देखील भाग घेता येतो, परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत त्याला फारशी विशेष आस्था नसते आणि त्यामुळे तो त्या दृष्टिकोनातून जागृत असेलच असं येणार नाही. राज्य संस्था जी आहे ती जितकी प्राचीन आहे तितकीच परराष्ट्र नीती देखील प्राचीन आहे. परराष्ट्र धोरणाशी राज्याच्या अंतर्गत परिस्थिती व बहिर्गत परिस्थितीचा प्रभाव पडताना दिसतो. पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, राजदूत, वृत्तपत्रे, संसद, संशोधन केंद्रे हे सर्वच परराष्ट्र धोरणाच्या घडणीत भाग घेतात. जगात प्रत्येक राज्य आपले स्वतंत्र सर्वोच्च स्थान प्राप्त करण्यास कटिबद्ध झाले असते. त्यामुळे राज्यात संघर्ष निर्माण होतात. आजही शांतता स्थापनेचा अंतिम मार्ग म्हणून युद्धाचा विचार करण्यात येतो. आजच्या काळात राज्याचे संबंध केवळ द्विपक्षीय राहिलेले नाही, ते बहुपक्षीय स्वरूपाचे झालेले आहे. फक्त 2 राज्य आज एकमेकांमध्ये संबंध ठेवत नाही. मग त्यांची शासन पद्धती समान असली पाहिजे किंवा त्यांचे विचार सारखे असले पाहिजेत किंवा त्यांचे राष्ट्रहित सारखे असले पाहिजेत, अशी राज्य केवळ स्वतःशी संबंध ठेवत नाही. तर हे बहुस्तरीय स्वरूपाचे म्हणजे वेगवेगळी शासन पद्धती असणारे, वेगवेगळे विचार असणारे, वेगवेगळे राष्ट्रीय हित असणारे एव्हाना शत्रू राष्ट्र सुद्धा स्वतःशी परस्पर संबंध ठेवतात, ज्याच्या माध्यमातून ते चर्चेचा आधार घेऊन स्वतःचे प्रश्न सोडवू शकतील. परराष्ट्र व्यापार सुद्धा इतर देशांशी राजकीय संबंध प्रस्थापित होण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. बड्या राज्यांची विकसनशील राज्यांना मदत व त्या मदतीचा परराष्ट्र धोरणावर होणारा परिणाम याचाही विचार केला जातो. राज्यांमधील अंतर ही एक समस्या होती. राज्य पहिले स्वयंपूर्ण होती व त्यांची लोकसंख्या मर्यादित होती, परंतु आज विज्ञान प्रगती, लोकसंख्येची वाढ, राज्यांचे परस्परावलंबित्व, अण्वस्त्रांची निर्मिती व आंतरराष्ट्रीय संघटनांच्या निर्मितीमुळे या विषयाच्या स्वरूपात बदल झालेला आहे. राष्ट्र राज्यांच्या जुन्या कल्पना जाऊन नवीन राजकीय धोरण पुढे येत आहे. साम्राज्यवाद संपुष्टात येऊन वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्रराज्य हे संघीय शासनांचं स्वरूप धारण करू लागले. राज्याची अर्थव्यवस्था बदलू लागली. आज प्रत्येक राज्य स्वइच्छेने म्हणा किंवा कुठे दबावाने किंवा सक्तीने सुद्धा क्षेत्रीय संघटनांमध्ये सम्मिलित होत आहे. त्यामुळे जागतिक संघर्ष अधिकच व्यापक सुद्धा झालेले आपल्याला दिसून येतात. वरवर भलेही यांच्यामध्ये सहकार्य, करार किंवा आर्थिक घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असेल, पण त्यांच्यातले संघर्ष जे आहे ते बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने उफाळून येताना आपल्याला दिसून येतात. सद्यस्थितीमध्ये जग अशाच वातावरणामधून जात असल्याचं आपल्याला दिसतं. आता राज्याच्या घटकांचा प्रभाव कसा वाढायला लागला, तर शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक राज्य नव्याने स्वतंत्र झाली. तेथील वसाहतवाद जो आहे तो नष्ट झाला आणि त्यामुळे एक प्रकारे जागतिक राजकारण म्हणजे युरोपियन सत्तांचं जे राजकारण समजलं जात होतं त्याचा कुठेतरी अंत झाला. त्यांच्या साम्राज्यवादाचा अंत झाला. नवोदित
स्वतंत्र राज्य उदयाला आली. आशियनसाठी आशिया आणि आफ्रिकनसाठी आफ्रिका अशा प्रकारच्या घोषणा बनल्या. ही जी नवोदित राज्य होती यांचे अंतर्गत स्वरूपाचे अनेक प्रश्न होते जे त्यांना सोडवायचे होते. आजही अविकसित आणि विकसनशील देशांना हे प्रश्न सतावत असतात आणि या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यांना महासत्तांची, विकसित राष्ट्रांची, प्रगत राष्ट्रांची गरज होती. त्यांच्या सहकार्याची गरज होती. म्हणजे हे त्यांच्यावर एक प्रकारे अवलंबून होते. अंतर्गत स्वरूपाचे प्रश्न म्हणजे आर्थिक विकास आहे, प्रशासकीय स्थिरता आहे, संरक्षण सिद्धता आहे. हे सारखे प्रश्न जे आहे ते सोडवण्यात आजची राज्य बऱ्याचदा गुंतलेली आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळेच राज्य घटकाचा प्रभाव जो आहे तो परराष्ट्र धोरणांमध्ये वाढला. याशिवाय आंतरराष्ट्रीय शासनाचं स्वरूप सुद्धा बदललं, ज्याच्यामध्ये परराष्ट्र धोरण निर्धारण करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या संख्येत बदल होत गेला. लोकांना, जनतेला विदेश नीती निर्धारणामध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झाले. उदाहरणार्थ 1963 साली भारताने व्हॉइस ऑफ अमेरिकाचे ट्रान्समीटर बसवण्याचं ठरवलं होतं. परंतु भारतीय जनमताच्या तीव्र विरोधामुळे सरकारला हे धोरण बदलावं लागलं होतं. पण प्रत्येक वेळी असं होत नाही. प्रत्येक वेळी जनमताचा राजकारणावर इतका मोठा प्रभाव पडेलच असं नाही. राजकीय पक्षांच्या अनुषंगाने हा विरोध होताना दिसतोच. म्हणजे काँग्रेस असताना काँग्रेसने जी काही विदेश नीती राबवली असेल त्याला भाजपच्या माध्यमातून विरोध झाला, तर भाजप जी काही विदेश नीती अवलंबतं त्या माध्यमातून काँग्रेसकडनं विरोध होताना आपल्याला दिसून येतो. आणि यालाच कुठेतरी लोकांचे सुद्धा किती पाठिंबा आहे याचा अंदाज जो आहे तो या दृष्टिकोनातून घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण परराष्ट्र धोरणामध्ये ह्या लोकतांत्रिक शासन पद्धतीचा उदय झाल्यामुळे सुद्धा एक प्रकारे राज्य घटकांचा प्रभाव, त्या राज्यातील जनतेचा प्रभाव जो आहे तो वाढलेला आहे. जसजसं आधुनिक काळामध्ये परिवर्तन होत गेले तसतसं आपण बघतोय गुंतागुंत वाढते आहे. आपले प्रश्न जे आहे ते व्यापक होत आहेत आणि ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रगतिशील दृष्टिकोन जो आहे तो प्रत्येक राज्याने स्वीकारलेला आहे. त्यामुळे राज्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती हे कुठेतरी एक प्रकारे राज्याचं जागतिक राजकारणातील स्वरूप ठरवते. अमेरिका असेल, जपान असेल, चीन असेल, दक्षिण कोरिया असेल, यासारख्या देशांनी एक प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये स्वतःचा एक प्रकारे ठसा उमटवलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये त्यांचा प्रभाव आपल्याला जाणवतो आणि बरेच राज्य आजही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये नव्याने काही निर्माण करण्याऐवजी या देशांनी जे काही निर्माण केलेलं आहे त्याचा वापर करण्याकडे त्यांचा कल जो आहे तो जास्त दिसून येतो. त्यामुळे जो या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये, नवनिर्मितीमध्ये जास्तीत जास्त योगदान असेल त्याचा तांत्रिक विकास हा जागतिक राजकारणावर प्रभाव निर्माण करतो. तर राज्य आज त्या दृष्टीनेही प्रयत्न करताना दिसून येतो. भारताने इस्रोची आतापर्यंत जी काही प्रगती झालेली आहे त्या प्रगतीच्या अनुषंगाने हा जो काही विज्ञान किंवा तांत्रिक विकासाचा दृष्टिकोन आहे त्यामध्ये भारतही आज स्वतःचा प्रभाव निर्माण करतो आहे, स्वतःची एक वेगळी जागा निर्माण करतो आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय संघटनांचा उदय झाला. शांतता स्थापनेची जी चळवळ होती आणि त्यास द्वितीय महायुद्धानंतर जी काही गती मिळाली त्यामुळे शांतता ही प्रत्येक राज्याच्या विदेश नीतीचं प्रमुख उद्दिष्ट बनलं. पूर्वी शांततेऐवजी युद्धाला महत्त्व होते, परंतु आज राज्यातील संघर्षाऐवजी राष्ट्रीय हित व शांततेसाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा समावेश त्यामध्ये करावा लागतो. अशा पद्धतीने परराष्ट्र धोरणामध्ये राज्य घटकाचा प्रभाव वाढत असलेला आपल्याला दिसून येतो. परराष्ट्र धोरणात राज्याची निर्णय निर्धारणात भूमिका. निर्णय घेणं हे प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. राज्याच्या परस्पर व्यवहारात राज्यांना आंतरराष्ट्रीय धोरणाबाबत काही निर्णय घ्यावे लागतात. या सिद्धांतात असं आपण गृहीत धरू शकतो
की आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे राज्याच्या क्रिया, प्रतिक्रिया व पारस्परिक क्रिया या आहेत. मग क्रियेला महत्त्व दिल्यामुळे पुढील बाबींचं विश्लेषण करणं आवश्यक ठरते. निर्णय घेताना राष्ट्रीय राज्यकर्ते आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत कसे वागतात, एका विशिष्ट पद्धतीने का वागतात याचा विचार केला आहे. 24 शतकांपूर्वी ग्रीक नगरराज्य परस्परात युद्ध व शस्त्रांबाबत निर्णय घेत असत. निर्णय घेताना राज्य निर्णयाला प्रभावित करणाऱ्या घटकांचाही विचार करत असत. कौटिल्यानेही विदेशी नीतीसंबंधी निर्णय घेण्याबाबत राज्याला उपदेश केलेला आढळतो. मध्ययुगाच्या शेवटी व आधुनिक युगाच्या प्रारंभी मॅकॅव्हलीने राज्यास अंतर्गत व बाह्य राजकारणाबाबत निर्णय घेण्यासंबंधी मार्गदर्शन केलेले आढळते. उदाहरणार्थ, शेजारील राज्य जर युद्धात उतरले असेल तर आपल्या राज्याने तटस्थ राहणं धोक्याचं ठरते असे. राजकीय व्यवस्थेतील अगदी सूक्ष्म अशा घटनेवर लक्ष ठेवून त्यातून निर्णय घेण्याची प्रक्रिया होत असते. राज्यात काही निर्णय विधिमंडळ, कार्यकारिणी किंवा न्यायपालिकेच्या मार्गदर्शनानुसार घ्यावे लागतात, तर काही अंतर्गत किंवा बाह्य प्रभावामुळे घ्यावे लागतात आणि काही बदललेल्या परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. काही भरपूर उपलब्ध माहितीच्या आधारावर व काही निर्णय अल्प माहितीच्या आधारावर घ्यावे लागतात. राज्याच्या भौगोलिक सीमेबाहेरील परिस्थितींचा विचाराचा निर्णय घेताना आपण विचार करत असतो. निर्णय निर्धारकांना त्या दृष्टीने तत्पर राहावे लागते. निर्णय घेताना राज्याबाहेरील ज्या जागतिक संघटना आहेत, लोकमत आहे, बड्या शक्ती आहेत, सैनिकीकरण आहे, इत्यादी सर्व घटकांचा आणि परिणामांचा परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडतो आणि मग निर्णय घेताना राज्याला त्याचा विचार करावा लागतो. याचबरोबर राज्यातील लोकमत काय आहे, भौगोलिक स्थिती काय आहे, शासनातील प्रमुख व्यक्ती काय आहे, त्यांचे कार्य, निर्णय घेणारी शासन यंत्रणा, राज्यातील दबाव गट, भौतिक, तांत्रिक, आर्थिक स्थिती आणि राज्यांच्या ध्येय धोरणं याचा सुद्धा विचार राज्याला परराष्ट्र धोरण ठरवताना घ्यावा लागत असतो. याशिवाय जी नेतृत्व सत्तेत आहेत त्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव परराष्ट्र धोरणावर पडत असतो.